100% पोचल्यानंतर भाऊ फोन करतो मी तुम्हाला. खतरनाक सस्पेन्शन, एक नंबर सस्पेन्शन. पिकअप म्हणजे डायरेक्ट ते फायटर जेट. सनसेट आणि ही राईड, हा 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 हा, तो छान विषय होता, तो छान. कचकन घुसलं ब्लड. थँक्यू. चहा ठीक आहे, चालतं, काय अडचण नाही. पुरा कदरलो होतो मी त्या ट्रॅफिकला. चला तर ट्रॅफिकमधून बाहेर आलं, जरा चांगलं वाटतंय. आजच्या दिवसभराचा, आजच्या राईडचा अनुभव थोडा वेगळा आला आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करतो नक्कीच. 100% पोचल्यानंतर भाऊ फोन करतो मी तुम्हाला. लोड घेऊ नका तुम्ही. हां पडली ती शोरूमच्या बाहेर काढल्या काही कार्यकर्त्यांनी गाडी पाडली. हो भैया, एकदम रिलॅक्स आहे तुम्ही. फोन कर 100%. येऊ का? हो चालतंय. बाबा ट्रक आला रे भला मोठा. अरे बापरे, हँडल वायब्लिंग प्रमाणापेक्षा जास्त आहे राव. काही लग्न लागलं, सगळे जुने मित्र भेटले, चांगलं वाटलं राव त्यांना भेटून, एक नंबर. आणि आता आपण मस्तपैकी जेवण वगैरे करून आपण निघालो आता आपल्या रस्त्याला लागलो पुण्याच्या. आणि एक विशेष म्हणजे आपल्यासोबत अजून एक रायडर जॉईन झाला आहे माझ्यासोबत, किशोर आपला दोस्त आहे. त्याच्याकडं NS 160 आहे, बजाज पल्सर NS 160, आणि माझ्याकडं आपली H1T. ते दोघं जण डबल सीट आहेत, मी सिंगल सीट आहे. बी केअरफुलमध्ये आपण एकदम रिलॅक्समध्ये राजचिकमध्ये जाणार आपण आता, परफेक्टमध्ये. बाई काय म्हणतोय? ऐंशीच्या स्पीडने चला म्हणतोय तो, काही अडचण नाही, मी चालू शकतो. माझी गाडी चला 80 स्पीड, आणि मी असं पण गाडी जास्त पळवत नाही ना, मग विषयच नाही ना भाई. आपण गाडी दमान चालवत होतो, किती दमान गाडी असते माझी, मी गाडी केव्हा पळवतो का? अजिबातच नाही पळवत ना. थँक्यू. JCBची खुदाई, ओ नंतर संग काटी राते मिले जग हो. ट्रॅक्टर हे उसचं ट्रॅक्टर म्हणलं की भलतं बंद पडलं पाहिजे रस्त्यात भाऊचं ट्रॅक्टर बंद पडलं. हो 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 हो. हो मावशी 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 भाऊ, आईला कुणी आडोच यायला लागलं राव. आडो येऊ नका राव मला, असं आडो आल्यानंतर माझं कसं व्हायचंय? हां स्कॉर्पिओ भाऊ भाऊ जाऊ दे मला. अरे भाई थांबायचं का? थांबू थांबू थांबू, काहीच अडचण नाही भाई, थांबू बिंदास थांबू, पण गाडी चालवणार जाणार नहीं मैं. अभी हम बता दे रहे हैं भैया जी, हम गाड़ी चलाने बिल्कुल भी नहीं देंगे. हम गाड़ी चलाने को नहीं देंगे, हम पहले ही बता दे रहे हैं भैया. गाड़ी पीछे बैठो, कोई दिक्कत नहीं हमें. अरे भाई
तुझं हाय पाय पुरतो का चल हा बाकी सॅम्पल सांगा हाईट नाही ये इकडे खाली अरे भाई गाडीचा लय वेगळा विषय आहे बाबा वेगळा नाही कटला दिसला चला आई ग आता ही गाडी मला येईल का पण आता त्या गाडीवरती बसायचा लय चालू गाडी थांबित आणि कमी गेअर मध्ये थांबू जास्ती कधी पण आईला नल्ला कुठाला चल का चालू आई ग आता कसं आहे बघितलं का विषय हार्ड आहे इथचा भाई यार ही गाडी चालवायचं म्हणजे लयच अवघड विषय झाला मला माझे हात कुठे वर बसतात ही गाडीचे पाय हात खाली आले मी वाकून गेलो ना यार या गाडीवर बसून आई शपथ रायडर लोकांचा विषयच वेगळा असतो रे कसा रायडर चालवतो गाडी कसा आहे रायडर हाय का नाही विषय रायडरचा खोल हो 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 हाय हाय कसं आहे वातावरण टाईट आहे का नाही भाई आपल्या गाडीचा भाई मी पहिल्यांदा असं म्हणजे माझ्या गाडीला दुसऱ्या हातात देऊन मी दुसऱ्या गाडी चालवतोय पहिल्यांदा विषय पण खरंच लय टॉपचा विषय वाटतो मला माझी गाडी तर हा 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 खतरनाक विषय वाटतो खतरनाक भाई कसला आहे हो घोडा हा कसा वाटतो घोडा खतरनाक विषय वाटतो का नाही कसा आहे घोडा नाच करते काय भाई घोडा बघितलं की लोकांची चालवायची इच्छा होते ना खतरनाक भाई लोक खतरनाक आणि जर चालवायला तर बसला का गाडी थांबू वाटत नाही कंटिन्यू स्पीडिंग करू वाटते कंटिन्यू गाडी स्पीडिंग भाई भीती तर वाटते बघा दुसऱ्या हातात गाडी द्यायची म्हणजे कोणी असो मित्र असो भाऊ असो कोणी जरी असला ना तरी बाबा दुसऱ्या हातात गाडी द्यायची म्हटलं की भीती वाटते किती जरी रायडर असला तरी कारण की ना माझा एक मित्र एकदम जिगरी दोस्त तो सुद्धा रायडरच असं काही नाही आहे तो सुद्धा रायडरच आहे पण जशी मी शोरूमच्या बाहेर गाडी काढली आणि तो म्हटलं मला एक राईड पाहिजे सो मी त्याला चावी देऊन टाकली मी बाजूला झालो जरा आणि नंतर आहे ना मी गेटअप वगैरे घ्यायला सुरुवात केली तो म्हणजे जस्ट गाडी स्टार्ट केली आणि एक 10 मीटरवरती गाडी चालवली असेल 10च मीटर जास्त पण नाही शोरूमच्या बाहेरच 10 मीटर गाडी चालवल्यानंतर जी त्यांनी गाडी पाडली ना भाई पहिलाच डेंट गाडीला तिथं पडला डायरेक्ट सायलेन्सर माझं स्क्रॅचेस वगैरे पडले त्याच्यावरती तेव्हापासून आहे ना मला देऊ वाटत नाही गाडी बाकी काहीच कारण नाही भाई लोक दुसरं काहीच नाही तर मला भरपूर मित्रांनी मला गाडी मागितली बाबा दे बाबा पण अशी फाटते ना भाई दुसऱ्या हातात गाडी त्याची म्हटलं ना की बेकार नको वाटतं गाडी द्यायला दुसऱ्या हातात किती जरी राईड असला तरी मोठा अरे भाई लय मोठा विषय राव गाडी द्यायचं म्हणजे अरे एवढं आयुष्य घातलं मी कितीतरी वर्ष ताणलेत गांड जाळली मी कितीतरी वर्ष आता जाऊन कुठं मी माझं स्वप्न पूर्ण केलं आणि स्वप्न असंच मी कोणाच्या हातात देईल का बरं हां शक्य आहे का मला तुम्हीच सांगा आता सॉरी भावांनो मी बऱ्याच लोकांना नाही म्हटलं डायरेक्ट इनडायरेक्टली तेच कारण आहे मला नको वाटतं दुसऱ्या गाडीत द्यायला पण चला जायचं सोबत होतं म्हणून मी दिली नाराज नाही झाला ते पण चांगली गोष्ट आहे आणि चांगली चालवते अजून तरी पण भाईचे पाय पडत नाही मला त्या गोष्टीची भीती वाटते ऐन वेळेवर जर पायाचा आवाज विषय आला ना म्हणजे पाय ठेवायचा विषय आला ना तर लय अवघड होईल माहिती आहे का लय असं म्हणजे हिचं पण नाही एवढं काय पण हात जे आहेत ना हाताची पोझिशन पुढं राहते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आणि पायाची पोझिशन थोडी माग आहे नाही का आणि ही जरा नेकड बाईक आहे स्पोर्ट्स टाईप जरा आपली ॲडव्हेंचर झटक्याच गायब होती गाडी झटक्यात बाई ट्रॅफिक लागलंय म्हणजे या गावात जास्त ट्रॅफिक राहते अति ट्रॅफिक राहते या गावात तरी आज मला वाटतं जरा कमी वाटायला लागले ट्रॅफिक तरी आता तरी मामा 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 तर डायरेक्ट आडवे चालू
भाई आरामात आरामात. त्या गाडीची स्पीड वाढली की माझं इकडे हार्टबीट वाढायला लागली, माझी हार्टबीट. अरे राम 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 राम. भाई कसा एक्सपिरियन्स आहे? खतरनाक. सस्पेन्शन एक नंबर. सस्पेन्शन सस्पेन्शन ते काही जाणवत नाही. सस्पेन्शन एकच नंबर आहे. पिकअप म्हणजे डायरेक्ट ते फायटर जेट. भाई डायरेक्ट फायटर जेटच का? फायटर जेट. घ्या पाणी बॉटल, चल लागा रस्त्याला लगेच. भाई तू काय कर माहिती आहे का, आता तू मागे बस आणि एक्सपिरियन्स घे. पाणी बॉटल. आता सुरू झालाय घाट. पुढे अवघड घाट आहे. वाहने सावकाश चालवा, वाहने सावकाश चालवा. भाई हा करंजीतला घाट म्हणजे ना सगळ्यात डेंजर विषय, म्हणून मी तर एवढा घाट पूर्ण तर शब्द बोलू नको म्हणलो. थोडं जरी तर घाटात इकडे लक्ष गेलं की काम 25. हां, डायरेक्ट इनडायरेक्ट काम 25 होत आहे. घाटात गाडी दमनीच. भाई आपण लास्ट टाइम ज्यावेळेस गेलतो ना मी पुणे टू गाव, जाधव वडेवाले अँड मिसळ. हां, मामाकडे थांबलो तुम्ही चहा प्यायला. एक नंबर मामा आहे, भारी विषय, गप्पा वगैरे मारतो मामा. आणि चहाला पण क्वालिटी होती, एक नंबर क्वालिटी होती. भाई अय बाबा गाड तोंड्या येतो का आता अंगार कोखंडे माझ्या. भाई आता आपल्याला स्टॉप घ्यायचा टाइम झाला या, कारण की आपण बराच वेळ झालं गाडी चालवतोय. एक स्टॉप घ्यावाच लागत आहे, कारण की एक स्टॉप जर नाही घेतला गाडीसाठी पण चांगलं नाही आणि माझ्यासाठी पण चांगलं नाही. त्यामुळे एक स्टॉप घेणं खूप गरजेचं आहे. हां, इथं आहे रसवंती, आपण मस्त इथं स्टॉप घेऊ. परफेक्ट टायमिंगला, परफेक्ट जागा आहे. येस, रसवंती चालू आहे वाटतं इथं. परफेक्ट. येस 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 येस. येस, विषय नाही. आपला पार्टनर पण थांबला. आता मस्तपैकी गाडीसाठी ना आपल्यासाठी एक 10 मिनिटाचा ते 15 मिनिटाचा स्टॉप असणार आहे. आपण गाडी तिकडे लावतो, जरा थंड हवेत जरा राहील आणि ओ या सगळं विषय होईल. बस झाला आपला आता ब्रेक संपला. आता नेक्स्ट ब्रेकसाठी वाट बघायची. मग काय, आता मस्तपैकी थंडगार ऊसाचा रस पिलो. ऊस पिऊन मस्तपैकी आता एनर्जी आली. गाडीने पण जरा आराम केला. इंजन गार झालं थोडंसं, खूप हीट झालं होतं, पण आता गार झाले, मस्त झाले. ओके, कार्यक्रम झाला आपला. ऐक, आपला गेटअप पण रेडी झाला, सगळं रेडी झालं. येऊ, चला आता स्टॉप करायची आपली राईड. एक राईड जो ना नेसतीच राईड. अरे भाई, अरे काय विषय, अरे खाली कर की, वरच उलटून घेऊन चालला. हां, केलं ऐकू तर भाऊ ऐकलं, भाऊने ऐकलं, आपलं भाऊने ऐकलं. विषय लेवलमध्ये आला आपला. आता तसाच सूर्य मामा आता हळूहळू चालला खाली खाली खाली. आता चंदमामा येणार वरी कुठून येईल माहिती नाही, पण आता सूर्य मामा तर चाललाय मस्तपैकी भारी. वाटतंय ना, म्हणजे सनसेट
आणि ही राईड हा 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 तुफान विषय होता तुफान. कसं वाटतं बघ रॉयलमध्ये भारी ओके नाही एकदम शांत चित्त शांत शांत वातावरण तर नाही म्हणतो यार, कारण की कंटिन्यू गाड्यांचा आवाज कशाचा काही ना काही चालूच, पण भारी वाटतंय या टायमिंगला गाडी चालवायला, बरोबर आहे की नाही. मस्तपैकी सनसेट होत चाललाय, हळू खाली चाललाय, भारी वाटतंय. काही असू नाही तर मस्त. ओके हो वॅगनर आले मामा, पलीकडे जावा थोडे, आम्ही आता खालून घालणार. टाचिंग ओके. मग गाडी घेण्याचा फायदा हाच आहे ना भाई, खराब रस्त्यानं काच कप्स रस्ता बाहेर कचकन घुसल्या बुलेट. थँक्यू. कुठले सर आपण? बीड. बीडचे हो ब्लॉगर आहेत ना? हो ब्लॉगर आहे. माझ्या आयडीचं नाव आहे धनराज रायडर. यूट्यूबला पण आहे आणि इंस्टाला पण आहे. आता कुठं चालले? पुणे. हो चहा घेतला असताना चहा ठीक आहे चालतं, काय अडचण नाही. कुठं थांबायचं? गावाच्या बाहेर थांबताय का? हो आई आपल्याला अजून एक दोस्त भेटले. थांब अयो आल्टो मामा, आल्टो थांबा. वॅगनर नाही आल्टो नाही, वॅगनर होती, श्रीमंतराची वॅगनर होती तिथं भाई. विषय खोल. सरांसोबत निवांत चहा पेलो मस्त, म्हणजे सरांनी चहा पेत तर नाही पण लिटल सरांसोबत चहा पेलो मी, आणि चांगलं वाटलं सर. थँक्यू सो मच सर भेटल्याबद्दल आणि प्रेम दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. सरांना तशी आपली गाडी पण खूप आवडली, खूपच सरांना गाडी आवडली. हे म्हणजे खूपच छान. म्हणजे आता कॅमेरा त्यावेळेस ऑफ होता, पण जे काय समजा सर बोलले ते एकदम कूल पद्धतीने एकदम मनातून बोलले. लव यू सर. थँक्यू सो मच फॉर लव. थँक्यू. आपले भाई लोक गेले, आपण आपल्या रस्त्याला लागलोच. ते गेले आता पाय. अरे बाप पुरा कदरलो होतो मी त्या ट्रॅफिकला. त्याला तर ट्रॅफिकमधून बाहेर आलं जरा चांगलं वाटतंय. आजच्या दिवसभराचा आजच्या राईडचा अनुभव थोडा वेगळा आला आहे, ते तुमच्यासोबत मी शेअर करतो नक्कीच. जर समजा आपण राईड करतोय तर आहे ना, सोलो राईड असेल तर काय अडचण नाही, पण ॲज अ पिलॉन जर पाठीमागं बसला असेल या गाडीवरती तर दोघांच्या मध्ये बॅग असं काही साहित्य घेऊन बिलकुल बसायचं नाही भाई, बिलकुल बसायचं नाही. कारण बॅग घेऊन किंवा काही जर साहित्य घेऊन आपण जर मध्ये बसलोत ना तर दोघंही अनकम्फर्टेबल बसतात. कारण की पाठीमागं टॉप बॉक्स आहे, टॉप बॉक्समुळे तो रिलॅक्स बस असं चिटकून थोडाफार, पण तरीसुद्धा त्याला जरा जे मध्ये बॅग वगैरे असल्यामुळं कम्फर्टेबल बसता येत नाही. सो जेव्हाही आपण कुठं राईडला जाऊ त्यावेळेस ना असा बॅगसोबत ठेवू नका. टँक बॅग घ्या, दुसरं काही घ्या. आता मी लवकरच टँक बॅग घेणार आहे, कारण नेक्स्ट राईडला कुठं जर जायचं झालं माझं लॉंग रूटला तर मी 100% टँक बॅग यूज करणार, असं जाणार नाही. कारण की एवढा त्रास झाला आहे, पूर्णपणे माझे कुले एवढे कुले दुखलेत ना, मी उलशीसुद्धा कम्फर्टेबल नव्हतं मी त्यात. लय बेकार कुले दुखलेत माझे आता आहे ना. डायरेक्ट मी घरी जाऊन जेवण करून डायरेक्ट असा झोपणार ना भाई, डायरेक्ट कुंभकर्ण भाई, विशेष नाही कुंभकर्ण सगळं झोपणार मी आता डायरेक्ट एकदम 25. नवीन असाल तर माझ्या चॅनलवरती तर सबस्क्राईब. गुड नाईट, स्वीट ड्रीम, टेक केअर.